नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं श्री माऊली डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहे ना, त्याचं टॉपिक आहे म्हणजे की स्वस्त गाई गोठा कसा बनवायचा, प्रॉपर नियोजन. कारण की मित्रांनो, आज जवळपास काय होतं आहे की बरेच जण असे आहेत ना, ते गोठ्यात जास्त पैसे घालवतात आणि जे आपली गाई ना त्यांच्यात कमी इन्व्हेस्टमेंट करतात. तर मित्रांनो, आपण जो व्हिडिओ करणार आहे ना, तो आजचा जवळपास अख्खा गोठ्याबद्दल असणार आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो. तर चला व्हिडिओ आपण स्टार्ट करू मित्रांनो. तर सर्वात प्रथम ना मित्रांनो, तुम्ही आपला गोठा पाहून घ्या, संपूर्ण आपला गोठा. तर मित्रांनो, आपण हा जो गोठा बनवला आहे ना, तो एकदम कमी खर्चात बनवलेला आहे. म्हणजे ना आपल्या गोठ्याला 5 फुटाचं बितड आहे का काय. आज बरेच जण असेत ना की त्यांना 5 फुटाचंच बितड पाहिजे, की बरेच हेच पाहिजे तेच पाहिजे, ते बरेच इच्छा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपला गोठा म्हणजे कसं आहे आता. तर मित्रांनो, आपण काय केलं आहे, पूर्ण स्ट्रक्चर उभं केलं आहे. त्याच्यावर आपण काय टाकले, वरती पत्रे टाकली. हे तसं कॉमन आहे, म्हणजे लागणारी गरज आहे. त्याच्यानंतर काय केलं मित्रांनो, आपण तो बघू शकता. आता इथं बाजूनी चौकोन आपली जाळी, बरोबर ना मित्रांनो. आता चौकोन जाळी आली मित्रांनो. त्याचं कारण काय, आपलं किती वाचले आता याच्यात, आपलं इथं 5 फुटाचं बितड वाचलं पूर्ण मित्रांनो. आता तुम्हाला कमी खर्चात म्हणजे बितड करायचं असेल तर तुम्ही सिमेंट शीट पण मारू शकता. पूर्ण तुम्हाला भिंत बांधण्यापेक्षा सिमेंट शीट पण लावू शकता. पण आपण लावली नाही, आपण डबल नेट मारली आहे आपल्या चौकोन गोठ्याला. त्यांनी काय थंड हवा पण एवढी येत नाही का काय नाही होत. आणि मित्रांनो, आता तुम्ही म्हणायचं असं जाळी लावली, आता समजा वाघा बिहावाचं बिहाव असं ना आपल्या इथं. तर मित्रांनो, वाघा बिहावासाठी आपण त्याच्यासाठी हे केलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय ना, हे सर्व हे खाली आपण हे लावलेले इटा लावलेल्या आहे सिमेंटच्या. जवळपास हे ना 2 फुटाचं काम आहे मित्रांनो. खाली 1 फूट आहे, वरती 1 फूट ठेवलेले आहे. आणि ही जी प्रॉपर जाळी आहे ना, प्रॉपर जाळी पूर्ण आहे ना हे सिमेंटात आपण गाडून घेतलेली. त्याच्यामुळं काय झालं मित्रांनो, न वाघाला काही करता येणार नाही. म्हणजे वाघ जर समजा जर आला की जाळी हे करायला गेला ना, तरी त्याच्याकडून होणार नाही. कारण ती पूर्ण आपण चांगल्या प्रकारे ना त्याच्यात आपण ठेवलेली. आणि त्याचबरोबर आपण त्या जाळीला ना इथं सपोर्ट दिलेला आहे बघा, ह्या लोखंडाच्या बाहेरने सपोर्ट दिलेला आहे. त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही का खालून शिरण्याचे काही. आणि खाली जे ना ह्या आपण जी सिमेंटाची ईट ठेवली ना, त्याच्या खाली पण आपण दगडी टाकलेली, मोठी मोठी दगडी. त्याच्यामुळे ते काहीच प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघा आता, असं आपण संपूर्ण गोठा बनवला आहे, कमी खर्चिकमध्ये बनवलं आहे मित्रांनो. आणि काय होते आजकाल ना, जास्त जण काय करतात की गोठ्याला खूप पैसे घालून टाकतात आणि आपली जे गाईमध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करतात. तर मित्रांनो, त्यांना सांगणं एवढंच आहे की जास्तीत जास्त तुम्ही गाईमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, याच्यामध्ये करू नका मित्रांनो. तर पाहू शकता आपला गोठा म्हणजे एकदम प्रॉपर नियोजन असते आता. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सिमेंट कॉन्क्रीट करून घेत जा केव्हा पण आपण गोठा बांधतोय तर. कारण की माती ना